सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु आदिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय. विजयादशमी म्हणजेच दसरा हा आपल्या भारतीय संस्कृतीतला अत्यंत पवित्र शुभ दिवस. संकल्पना सोडणं आणि त्याचबरोबर आपल्या गतकाळच्या इतिहासाचं स्मरण करून त्यापासून प्रेरणा घेणं असं ह्या दिवसाचं महत्त्व आहे. म्हणून तर आपण शस्त्राचं पूजन करतो. आपल्याला एक आदर्श समाज घडवण्याचं आपलं स्वप्न असतं. आदर्श समाज, आदर्श राष्ट्र आणि आदर्श संस्कृती हे कधी शक्य होतं? राष्ट्र कधी आदर्श होतं? तर त्या राष्ट्रातला समाज आदर्श असतो. समाज कधी आदर्श होतो? तर समाजाचा मूळ घटक व्यक्ती आदर्श होते. आणि म्हणून आपण इतिहासाच्या स्मरणातून त्या आदर्श व्यक्तींचं स्मरण करत असतो. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवराय आठवले. आज या निमित्ताने वर्तमान काळातल्या समाजातील आदर्श व्यक्तीचा सन्मान करणं हे आपलं ध्येय असतं. आनंदरावांनी प्रास्ताविकात सांगितलं की दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी अभूतपूर्व योगदान दिलं अशा एका महान सैनिकाचा आपण सन्मान करत असतो. आज आपण परंपरेप्रमाणे ग्रुप कॅप्टन अभिजितराव खेडकर यांचा सन्मान केलेला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणारी ही मंडळी संख्येने जरी कमी असले तरी प्रत्येक जण कर्तृत्ववान आहे. आणि म्हणूनच आजचा हा आगळा वेगळा सन्मान सोहळा आहे. अभिजितरावांनी 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये भारतीय वायुदल याच्या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी दिलेलं योगदान, खरं तर त्यांच्यावर एखादा ग्रंथ लिहावा असा आहे. मी त्यांना विनंती करेन की आपल्याकडून आत्मचरित्र प्रसिद्ध झालं पाहिजे. हा आत्मगौरव नसतो, हा पुढच्यांसाठी प्रेरणा देणारा हा ग्रंथ असतो. अनेक पिढ्यांच्या तरुणांना यातून प्रेरणा मिळत असते. आणि म्हणूनच तुमचं जे चरित्र आहे हे युवकांसाठी प्रेरणा मिळते. मला या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं की मी स्वतः भाग्यवान आहे की 40 वर्ष सदन कमांडमध्ये सैन्य दलाच्या बरोबर सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं. खरं तर मला सैन्य दलात जायचं होतं, परंतु माझा हात अगदी 3ऱ्या वर्षी पोलिओ झाल्यामुळे, मी अपंग असल्यामुळे मला सैन्य दलात जाण्याची इच्छा असून जाता आलं नाही. माझे वडील दुसऱ्या महायुद्धात होते, सैन्य दलात ऑर्डिनन्समध्ये होते, माझे आजोबा होते. मला भाग्य असं की 40 वर्ष हेडक्वार्टरमध्ये त्यांच्याबरोबरच काम करण्याचं मला भाग्य लागलं.
एक अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अशी देशाची सेवा घडली. या निमित्ताने मला त्यांना विनंती करायची. काय विनंती करायची बघा, आपण सगळ्यांनी समजून घ्या. सैन्य दलामध्ये, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सुरक्षा दलामध्ये अगदी तरुण वयामध्ये म्हणजे न कळत्या 15-16व्या वर्षी NDAची परीक्षा पास होऊन ते आपलं आयुष्य सैन्य दलासाठी, देशाच्या रक्षणासाठी देतात. त्यावेळेस आपल्या गावापासून, वस्तीपासून, शहरापासून, राज्यापासून ते हळुवारतेने दूर जातात. त्यांचं सगळं आयुष्य सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये घडत असतं. तिथं अवघा भारत एक असतो, मला माहिती आहे, कारण मी त्यांच्याबरोबरच काम केलं. भारताच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या राज्यातून आलेली व्यक्ती खरं एकत्र राहते, त्याला म्हणतात समरसता. त्याची जात माहीत नाही, पंथ माहीत नाही, त्याचा धर्म माहीत नाही, त्याचं राज्य माहीत नाही, त्याची भाषा नाही, तरी सगळेजण भावंडासारखं तिथं राहत असतात. हा एक आदर्श भारतीय सैन्य दलाचा एक मोठा घेण्यासारखा भाग आहे. परंतु सैन्य दलामध्ये एवढी प्रदीर्घ सेवा, एवढा मोठा अनुभव त्यांच्या पदरी असतो. खरं तर आपल्या देशाचे ते आयडॉल असतात. लक्षात ठेवा, सिनेमामधला हिरो हा काल्पनिक असतो, आपला हिरो खेडेकर. लक्षात ठेवा, यांचं चरित्र आपल्यासाठी प्रेरणादायी असतं. घडतं काय, ज्या वेळेस ते सर्व्हिसमध्ये असतात त्यावेळेस त्यांना सार्वजनिक स्पीच बोलण्याचा अधिकार नाही, आणि निवृत्तीनंतर त्यांची नाळ समाजाशी एवढी तुटलेली असते. मग कुठल्या तरी साळुंखे विहार किंवा तत्सम एका माजी सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या त्या वसाहतीमध्ये त्यांचं भावी आयुष्य झालं. आणि म्हणून 99 साली आपल्या राज्याभिषेकाच्या 325व्या वर्षानिमित्ताने निनादराव, शांतीलाल सुरतवाला आणि मी एक कल्पना असो की हे जे खरे आमचे आयडॉल आहे त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं देशाविषयीचं स्पीच समाज, राष्ट्र आणि त्याला मार्गदर्शन यांच्याकडून व्हावं, यासाठी त्यांनी समाजात आलं पाहिजे आणि त्यांनी देशाला दिशा दिली पाहिजे. आणि म्हणून मी पहिला संकल्प सोडला एअर मार्शल भूषण गोखले आणि जनरल सेकरकर, आणि त्याच वेळी जनरल VM पाटील, ते आर्टिलरी दोघं बरोबर खालीवरती कोरेगाव पार्कमध्ये असतात. त्यांना आग्रह केला. मला शेकटकर सर काय म्हटले की अहो आम्हाला असं जाता येत नाही, समाजात बोलता येत नाही. म्हटलं का नाही जायचं, आता तुम्ही निवृत्त झालेला, तुम्हाला बोलण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि आता तुमचं मार्गदर्शन ह्या देशाला आवश्यक आहे. आणि मग त्या प्रक्रियेतून ही मंडळी पहिल्यांदा सार्वजनिक स्टेजवर आले. त्यानंतर बघा बदललं सगळं. आपण सातत्याने प्रयत्न केला. पहिल्यांदा पुण्यामध्ये भारताचे 5-25 जनरल, निवृत्त एअरफोर्स अधिकारी, नौदल अधिकारी सार्वजनिक व्यासपीठावर येऊन आज जनतेला मार्गदर्शन करताय. आणि म्हणूनच ही काळाची गरज आहे. तुम्ही जर वर्तमान काळाचं पॉलिटिकल नेतृत्व ते किती कमजोर आहे, अशा वेळेस देशाला दिशा देण्याचं काम आम्हाला अशा व्यक्तींतून करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मी या निमित्ताने अभिजितरावांना अशी विनंती करेन की त्यांनी या पुढच्या जीवनामध्ये सार्वजनिक जीवनाला, सार्वजनिक संस्थांसाठी
आपलं काही ना काही योगदान द्यावं, मार्गदर्शन करावं. या निमित्ताने आपण सगळेजण जमलात. मलाही 4 शब्द व्यक्त करण्याची